हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अनघा ए डॉट जवळ या आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे. OHP शीटवर मिरर वापरून रेडी रांगोळी तयार केलेली आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळे तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या इथे मी A4 साईजचा पेपर घेतलेला आहे आणि त्याला मधनं फोल्ड करून आपल्याला सेंटर पॉईंट मिळालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय, कर्कटकाच्या सहाय्याने मी त्या आपल्या A4 साईज पेपरवरती या पद्धतीने हाफ सर्कल ड्रॉ करून घेणार आहे. आणि तुम्हाला जितकी मोठी रांगोळी हवी आहे तितका तुम्ही मोठा सर्कल घ्या, म्हणजे हाफ सर्कल घ्या. जर तुम्हाला यामध्ये जर छोटी करायची असेल तर तुम्ही छोटे 2-3 सर्कल घेतले तरी चालतील. तर या इथे मी पूर्ण एक A4 साईजचा साईज वापरलेला आहे, म्हणून मी मध्ये ठेवून आपलं कर्कटक मध्ये ठेवून पूर्ण एक शेवटपर्यंत त्याला स्ट्रेच करून मोठा हाफ सर्कल तयार केलेला आहे. आणि यावरती आपल्याला जितक्या लेयर्समध्ये आपल्याला डिझाईन्स हव्या असतील तितके तुम्हाला सर्कल्स करत जायचे आहे. तर तुम्हाला जर इथे सुटसुटीत हवं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे 3-4 हाफ सर्कल केले तरी चालतील. जर तुम्हाला भरगच्च असं हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने खूप सारे या पद्धतीने हाफ सर्कल करू शकते. तर या इथे मी आधीच एक आपलं हाफ सर्कल तयार करून पाहिलं होतं, त्यामुळे मी या इथे तुम्हाला हा जो पेपर दाखवते आहे, पिवळा पेपर, त्यावरती मी ही जी डिझाईन केलेली होती यावरूनच मी एक हाफ सर्कल पूर्ण तयार करून ठेवलेला होता आधीच. तर मी तोच कागद वापरते आहे. आणि या इथे मी A3 साईजची OHP शीट घेतली होती. ही 175 मायक्रॉन्सची आहे. आपल्याला काही गरज नाही आहे A3 साईजची. जर तुमच्याकडे A4 साईजची OHP शीट असेल तर आपल्याला 2 OHP शीट लागतील, पण ही A3 साईजची असल्यामुळे यावरती आपले हाफ सर्कल 2 आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला आपली OHP शीट कट केलेली आहे, कारण मी याआधीच एक पार्ट बनवून घेतलेला होता. तर आता आपल्याला इथे कुठल्याही प्रकारची रांगोळी लागणार नाही आहे आणि कुठल्याही प्रकारे आपल्याला आपल्या ग्लूला पातळ करायचं नाही आहे. डायरेक्टली आपली ग्लूची बाटली घ्यायची आहे आणि ज्या आपण रेषा आखलेल्या आहेत त्यावरती आपल्याला या पद्धतीने ग्लू लावत जायचं आहे. आणि आपल्याला आपले मिरर्स, मोती किंवा जर तुम्हाला इथे बॉल चेन हवी असेल तर आपले काच असल्यामुळे इथे गोल्डन कलरची बॉल चेन न वापरता तुम्ही सिल्वर कलरची बॉल चेन या इथे वापरू शकता. माझ्याकडे बॉल चेन नसल्यामुळे मी इथे मोती आणि काचेचाच वापर केला आहे, पण बॉल चेनचा सुद्धा वापर केला तर ही डिझाईन खूप छान दिसेल. आणि मिरर्स म्हटले तर तुम्हाला आता प्रत्येक प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मिरर्स मिळतात. तर माझ्याकडे ज्या डिझाईन्समध्ये मिरर्स होते मी तेच वापरलेले आहे. जर तुम्हाला इथे अजून वेगवेगळ्या पद्धतीचे मिरर्स वापरायचे असेल तर ते वापरूनसुद्धा तुम्ही खूप छान या इथे डिझाईन तयार करू शकते. आणि ही अगदी सोपी डिझाईन आहे. इथे आपल्याला काही करायचं नाही आहे, फक्त आपल्याला जे आपण हाफ सर्कल तयार केलेले आहे त्यावरती ग्लू लावत जायचं आहे आणि आपले काच चिपकवत जायचे आहेत. तर या पद्धतीने मला जसं सुचत गेलं त्या पद्धतीने मी आपले छोटे छोटे मिरर्स चिपकवत गेली. आणि जर तुम्हाला यापेक्षा वेगळ्या कुठल्या डिझाईन्स सुचत गेल्या तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचे मिरर्स स्टिक करू शकता. या मिरर्समुळे रांगोळी खूप सुंदर आणि आकर्षक लूक येतो आहे या रांगोळीचा. ही रांगोळी सण, पूजा किंवा घराच्या सजावटीसाठी खूप छान दिसेल. तुम्ही ही देवघरात ठेवू शकताय
म्हणजे आपण जी रेडी रांगोळी तयार करतो समईसाठी, त्यासुद्धा कामासाठी ही रांगोळी आपल्याला वापरता येणार आहे. आणि समई लावल्यानंतर जो दिव्याचा प्रकाश पडतो तो सुद्धा या मिरर्सवर इतका उठून येतो आणि खूप छान अशी ही रांगोळी दिसते. तर तुम्ही यावर्षी ही रांगोळी नक्की ट्राय करून बघा. जर तुमच्याकडे जास्ती मिरर्स नसतील तर तुम्ही एखादा छोटा पॅच तयार करून बघा दिव्याच्या खाली ठेवायला. खूप सुंदर लूक येतो. आणि याला आपल्याला छान एखाद तास छान वाळू द्यायचा आहे. आणि ग्लू इकडे तिकडे लागला तरी विचार करायचा नाही आहे, तो ग्लू ट्रान्सपरंट होऊन जातो थोड्या वेळाने. पण जर आपल्या डिझाईनच्या अवतीभोवतीच तुम्ही ग्लू जास्ती पसरू नका देऊ, त्याने लूक खराब होतो. पण जर थोडा बाहेर आला तर काही काळजी करायचं कारण नाही आहे, तो ट्रान्सपरंट होऊन जातो, त्यामुळे दिसत नाही. तर या पद्धतीने आपली ही सुंदर OHP शीटवरती आज आपली मिरर रांगोळी तयार झालेली आहे. माझा हा नवीन प्रयोग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन आणि भन्नाट आयडियाजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि आजची ही मिररची रेडी रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर ही रेडी रांगोळीची आयडिया तुम्हाला आवडली असेल आणि थोडी जरी तुम्हाला छान वाटली असेल ही मिरर रांगोळी आपली, तर नक्कीच या माझ्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि फॅमिली मेंबर्समध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि या पद्धतीने आपण वेगळी अशी मिररची रांगोळी आज तयार केलेली आहे आणि ही खूप सुंदर दिसती आहे. तुम्ही इथे बघू शकता की आपण या रांगोळीला किती वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकतो आहे. तर इथे मी छोटे बाप्पा बसवलेले आहेत. आपल्या रांगोळी म्हणजे हिला रांगोळी पण म्हणता येईल किंवा एक डेकोरेटिव्ह पीस म्हणून सुद्धा आपण याला वापरू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान आपले बाप्पा दिसत आहेत आणि वरून छान त्यावरती लाईट पडत आहे. तर किती सुंदर ते अट्रॅक्टिव्ह दिसत आहे एकदम. तर या पद्धतीने आपण सेंटरमध्ये दिवा लावू शकतो, असाच डेकोरेटिव्ह दिवा लावू शकतो किंवा या पद्धतीने बाप्पाची छोटी मूर्ती ठेवू शकतो. किंवा आता इथे तुम्ही बघू शकता की मी आपल्या रांगोळीचा बेस ठेवलेला आहे आणि त्यावरती आपली ही रांगोळी ठेवली आहे. तर ही अशी सुद्धा किती सुंदर दिसते आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि यावरती सुद्धा आपण त्याच पद्धतीने डेकोरेट करू शकतो आहे दिवा लावून. किंवा समईभोवती जी आपण रांगोळी बनवतो तर ती रांगोळी न बनवता या पद्धतीने ही मिररची रांगोळी किती सुंदर दिसते आहे, तुम्ही इथे बघू शकता. जर आपण समई पूर्ण 5ही वाती लावल्या तर ते वरून लाईट पडतं आणि इतके सुंदर ते काच रिफ्लेक्ट करतात लाईटला आणि खूप सुंदर अशी ही रांगोळी दिसती आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की या पद्धतीने मी कशी ही एक रांगोळी आपली वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेली आहे. इथे आपली ही धूपदाणीसुद्धा आपण इथे ठेवून ही रांगोळी वापरू शकतो. खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही रांगोळी वापरू शकतो. आणि अजून एक पद्धत आहे, आपल्याला बॅकड्रॉप जर बनवायचा असेल, आता आपल्याकडे गौरी गणपती येणार आहेत, तर तुम्ही ही बॅकड्रॉपमध्ये सुद्धा वापरू शकता. मी इथे दाखवलेलं आहे. चला तर आजची आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.